हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. सर्वांचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या तुमच्या 2022 आणि 2023च्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा आहे, म्हणजे कंबाईनच्या मुख्य परीक्षा आहे, त्यासाठी अनिवार्य असणारा जो विषय आहे तो म्हणजे काय की हे जे तुमचे दोन कायदे आहेत, माहिती अधिकार अधिनियम 2015 आणि लोकसेवा हक्क अधिनियम माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे जे दोन कायदे आहेत, या कायद्यामध्ये आपण या कायद्यावर बऱ्याचदा मी व्हिडिओ बनवले आहेत. आता मी काय करतोय, आज माझा असा प्रयत्न असेल की मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात हा कायदा वर्क कसा करतो ते पण परीक्षेच्या दृष्टीनं. असं नाही की मग कायदा समजून सांगताना मी परीक्षेच्या दृष्टिकोन डावलला असेल असं नाही. 100% ओरिएंटेशन ही माझ्या लेक्चरची काय आहे, ओळख आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो आपण काय करतोय की एक्झाम ओरिएंटेड हा कायदा समजून घेऊया की हा कायदा नेमका वर्क कसा करतो, हा कायदा का बनवावा लागलो. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर पद्धतीने आपण काय करूया, इथे अभ्यास करूया. ठीक आहे. तर मुख्य परीक्षा कधी होतील याच्याबद्दल न बोललेलं बरं, कारण की माननीय आयोग ते शेड्यूलनुसार ठरवेल. कारण की कसं असतं, महाराष्ट्रात इतरही परीक्षा सध्या चालू आहेत, म्हणजे तुमच्या सरळ सेवा असतील, तलाठी भरतीचा शेड्यूल असेल किंवा इतर परीक्षांचा शेड्यूल असो. सो त्या शेड्यूलमुळे काय होतं की ह्या परीक्षा नियमित होत नाही, आयोगाला ओव्हरलॅप एक्झाम करता येत नाही. एकही मुलगा दुसऱ्या परीक्षेला अपियर असेल तर त्याचं नुकसान होता कामा नये. सो ओव्हरलॅपिंग चालत नसते, त्याच्यामुळे परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. आणि माझा एक पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो की 2020ला मी PSIचा मुलाखत दिली आहे. PSIची 2020ची जाहिरात शापित जाहिरात होती, हे सर्वांना माहिती आहे. 1 मिनिट. शापित जाहिरात होती हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शापित कशा प्रकारे की 5 वेळा प्रिलिम्स कॅन्सल झाली आणि मग कुठे प्रिलिम्स झाली. 2019ला म्हणजे 19च्या शेवटी 20च्या सुरुवातीला पडलेली जाहिरात, त्याची परीक्षा कुठे पार पडली. त्याच्यानंतर काय झालं की आत्तापर्यंत आयोगानं 2 कीज म्हणजे 2 ॲन्सर की हे आयोगाचं रेकॉर्ड होतं. आयोगानं पहिल्यांदा 3 ॲन्सर की टाकल्या. मेन्स 376 दिवसांनी मेन्स झाली आमची. 2 वेळा आमचा जो शेड्यूल होता PTचा, ठीक आहे, म्हणजे फिजिकल टेस्ट जी असते ना, शारीरिक चाचणी, त्याचा शेड्यूल 2 वेळा मिसमॅच झाला. 2 वेळा आयोगानं चेंज करून दिला. 2 वेळा त्याचे क्रायटेरिया चेंज केले. ओके. आणि मुख्य मुलाखती ज्या आहेत त्या मुलाखती पण तब्बल 18-19 दिवस चालल्या होत्या. पहिल्यांदा असं झालं की मुलाखती वेगळ्या आणि PT वेगळी झाली. मुलाखती पुण्याला झाल्या आणि म्हणजे जे सगळं काही नवीन एक्सपेरिमेंट झाले ते 2020च्या जाहिरातीसोबत झाले. पण याच्यातून सांगायचा अनुभव असा की ती परीक्षा 200 बघा, लक्ष द्या, मी काय सांगतो या मुद्द्याकडे लक्ष द्या. ती परीक्षा जी आहे ना ही 376 दिवसांनी झाली, म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीने झाली. त्याच्यामुळे मेरिट इतका वाढला. आता एक अमरावतीचा एक स्टुडंट आहे आपला, त्याला अमरावती विभागातून 2 नंबरचे मार्क्स आहेत, म्हणजे त्याला 399 त्याची ग्रँड टोटल होऊन राहिली. ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे, कार्यकर्ता आहे, तरीही तो सिलेक्टेड नाही, कारण की ऑप्टिंग आउट हा मुद्दा सहसा होत नाही आणि बरेचसे मुलं ऑप्टिंग आउटही करत नाहीत. सो बघा तुम्ही की एक मुलगा आहे जो कॅटेगरीमध्ये आहे किंवा इतर कॅटेगरीमध्ये आहे, त्याचं सिलेक्शन जे आहे हे म्हणजे 253-58 मार्क्सवर दिसतं. आणि काही कार्यकर्ते असे आहेत की ज्याचं जो तुम्हाला दिसतं 399 असून सुद्धा सिलेक्ट दिसत नाही. मी असं बोलत नाही, प्रवर्गानुसार कट ऑफ कमी जास्त असतो आणि तो असायलाच हवा. पण मी तुम्हाला सांगतोय की कट ऑफ किती वाढत असतो परीक्षा लेट झाल्या तर, कारण की मुलं 100% फोकस करत असतात. चला ठीक आहे, कळलं का तुम्हाला की ओरिएंटेशन का महत्त्वाचं असतं. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतोय की आज हा कायदा म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 एकदम सोप्या शब्दात सांगतोय, एकदम गावठी भाषेत सांगतो की तुम्हाला कायदा समजला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे 100% प्रश्न तिथं काय होतील, सॉल्व्ह होतील, याची जबाबदारी माझी आहे पूर्णतः. ओके. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सूचना देतो, आणि सूचना कशाला, तुम्हाला एक आनंदाचीच बातमी देतो की येत्या स्वातंत्र्य दिनाला म्हणजे 15 ऑगस्टला, ठीक आहे, आपण काय करतोय, आपल्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला देतोय सूट. म्हणजे इव्हन आपले जे एकूण 42 जे कोर्सेस आहेत, या कोर्सेसवर सर्व याच्यावर तुम्हाला अप टू 50% एवढी ऑफ चालू आहे. ठीक आहे. सो 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला काय असेल की या कोर्सेसवर भारी सूट असेल. मग ज्याच्यामध्ये माझेही खूप सारे कोर्सेस आहे, त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला सांगू शकतो की आता आपला हा जो कायद्याचा पोर्शन आहे, म्हणजे हे कायदे जे शिकवतो ह्या कायद्याचा कोर्स असेल तुमच्यासाठी अवेलेबल, संपूर्ण अभ्यासक्रम भूगोलाचा, त्याच्यानंतर पंचायत राज कोर्स असेल,
सोबतच तुमच्या मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या आहेत महाराष्ट्राचा भूगोल रिव्हिजन बॅच आणि चालू घडामोडीची ही बॅच, याच्यावर पण तुम्हाला पूर्णतः सूट दिली आहे. सो 15 तारखेला स्वातंत्र्य दिनाला ही ऑफर आपण चालवत आहोत. ठीक आहे. आणि जी आपलं हे पुस्तक आहे, म्हणजे मी कायद्याचं जे पुस्तक लिहिलं आहे, ठीक आहे, त्याची मी तुम्हाला एक कॉपी दाखवतो. हे मी लिहिलेलं कायद्याचं पुस्तक आहे. या कायद्याच्या बुकवर पण तुम्हाला काय असेल, सूट असेल. कारण की कायद्याचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, तर ते इतक्या सोप्या शब्दात नाही. सो त्याच्यामुळे मी माझ्या लेखणीतून हे पुस्तक तयार केलं आहे. ठीक आहे. चलो, तुम्हाला सूचना देऊन झाली. आता येऊ आपण आपल्या मूळ मुद्द्यावर. सो कायदा का करावा लागला याचं नाव समजून घ्या आधी. कायद्याचं नाव काय आहे? एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला समजून सांगतो. लोकसेवा. बघा, लक्ष द्या. कायद्याचं नाव काय आहे? लोकसेवा हक्क. म्हणजे समजतं का तुम्हाला? या कायद्याला आपण काय म्हणतो? आपल्या लेमॅन लँग्वेजमध्ये RTS म्हणतो. लेमॅन म्हणजे सामान्य व्यक्तीची भाषा. राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट. सर्वात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे सेवा. सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतीही वस्तू दिल्या जात नाही, भौतिक वस्तू दिल्या जात नाही. ओके. कन्झ्युमर असतो तो, कस्टमर जो असतो तो वस्तूचा असतो. सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे असा प्रकार की ज्यामध्ये एखाद्या भौतिक वस्तूचं हस्तांतरण न होता एक व्यक्ती लाभकर्ता बनतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आहात, मी तुम्हाला काहीच देत नाही, ज्ञान देतोय, दॅट इज सेवा. ठीक आहे, कळलं का? आणि तुम्ही मला दुवा देताय, ती पण एक सेवाच आहे. ठीक आहे. आता लोकसेवा समजली पाहिजे पोरं. सेवा तर असते. अंबानी पण तुम्हाला सेवाच देतो, अदानी पण तुम्हाला सेवाच देतो, डॉक्टर पण सेवा देतो, इंजिनियर पण सेवा देतो, पवन सर पण सेवा देतात. पण सर्वांनी दिलेल्या सेवा लोकसेवा आहेत का? सर्वांनी दिलेल्या सेवा लोकसेवा आहेत का? तर नो. माहिती आहे ना, अमिताभ बच्चन काय होता? नो मीन्स नो. सो नो आहे. ओके. लोकसेवा म्हणजे काय रे सर? लोकसेवा म्हणजे सरकार जे असतं, सरकार समजतं का? काही लोक बायकोला पण सरकार म्हणतात. ते सरकार का रे? नाही, नाही. शासन, राज्य शासन. सो राज्य शासन ज्या सेवा देतं त्या सेवांना लोकसेवा म्हणायचं. म्हणजे या कायद्याच्या संदर्भात केंद्राच्या सर्व्हिसेसला पण म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतोय की लोकसेवा म्हणजे काय नेमकं? लोकसेवा म्हणजे राज्य सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा. मग सरकार कसं काय सेवा देतं हो आम्हाला? एक एक्झाम्पल सांगा. तर बाबा लक्षात घे, सरकार सेवा देत असतं आपल्या सार्वजनिक प्राधिकरणातून. समजलं का तुम्हाला? सरकारचे जे सगळे ऑफिसेस असतात, ज्या सर्व संस्था आहेत, आपण त्याला काय म्हणतो रे पोरं हो? काय म्हणतो? सार्वजनिक प्राधिकरण म्हणतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज महामंडळ, तहसील ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस, कमिशनरेट, हे काय आहेत? हे सगळे सार्वजनिक प्राधिकरण आहेत. MPSC कळते काय? हायकोर्ट, हे काय आहे? सगळे सार्वजनिक प्राधिकरण आहे. दुसरं असतं त्याला म्हणतात शासकीय विभाग. शासकीय विभाग. शासकीय विभाग म्हणजे काय? की गव्हर्नमेंटचे जे सगळे डिपार्टमेंट आहेत, गृह मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय, याला मंत्रालय नाही, त्याला डिपार्टमेंट म्हणतात. मंत्रालय केंद्रात म्हणत असतात, राज्यात त्याला डिपार्टमेंट म्हणत असतात. ते शासकीय विभाग. महाराष्ट्रात साधारणतः 42 शासकीय विभाग आहेत आजच्या घडीला. आणि काही असतात त्याला तुम्ही म्हणता स्थानिक प्राधिकरण. स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय? गाव हा घटक असतो, किंवा तालुका हा घटक असतो, किंवा जिल्हा हा घटक असतो, किंवा शहर हा घटक असतो. त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी गव्हर्नमेंटचे काही इन्स्टिट्यूशन असतात, त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतात सार्वजनिक प्राधिकरण. सर आता हे झालं तुमच्या कायद्याच्या भाषेत. आता आम्हाला आमच्या गावाच्या भाषेत सांगा. ठीक आहे, शेकोटीवरच्या भाषेत सांगा. तर देख भाई, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे अशा संस्था ज्या एक तर संविधानाने निर्माण केल्या आहेत. मग तुम्हाला वाटत असेल सर हे तर त्याहीपेक्षा कठीण झालं, तर समजून घ्या, एवढी भाषा तुम्हाला कळतेच. शेकोटीवर जरी बसले तर तुमचं ज्ञान तुमच्यासोबत आहे. संविधान हा शब्द समजतो. एक तर जी संस्था संविधानाद्वारे निर्माण आहे, एक तर कोण्यातरी कायद्याद्वारे निर्माण आहे, म्हणजे याला म्हणतात संविधानिक संस्था, याला म्हणतात वैधानिक संस्था, किंवा एखादी बॉडी आहे एक्झिक्युटिव्ह बॉडी. एक्झिक्युटिव्ह काय असतं रे? एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे कॅबिनेटच्या निर्णयानुसार जे स्थापन होतं त्याला म्हणतात. मग बघा, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे असं प्राधिकरण की जे संविधानानुसार स्थापन झालं आहे, कोण्यातरी कायद्यानुसार तयार झाला आहे, किंवा सरकारच्या निर्णयाद्वारे निर्माण झाला आहे. जसं काय आपण मित्र नावाचा आयोग तयार केला, मित्रा नावाचा, किंवा वृक्ष संवर्धन प्राधिकरण तयार केलं. हे सगळे काय सार्वजनिक प्राधिकरण आहेत.
त्याच्यानंतर शासकीय विभाग म्हणजे सरकारचे जे विभाग असतात, महसूल विभाग, बांधकाम विभाग, दारूबंदीचा विभाग, हे सगळे विभाग 42 विभाग. स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल बॉडीज. लोकल बॉडीज म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, ZP, ओके. त्याच्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, हे सगळे काय आहेत रे पोरो? हे सगळे स्थानिक प्राधिकरण आहेत. सर मग स्थानिक प्राधिकरण तर सार्वजनिक प्राधिकरणच आहेत ना? आहेत, पण त्याच्यात फरक काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. म्हणजे बघा, सरकारचा सार्वजनिक प्राधिकरण, सरकारचे शासकीय विभाग आणि स्थानिक प्राधिकरण ज्या सेवा देतात त्या सेवांना काय म्हणतात? काय म्हणतात पिल्लू? काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात सर, त्याला म्हणतात लोकसेवा. मग मला सांगा, पवन सरांनी दिलेली सेवा लोकसेवा आहे का? नाही, खासगी सेवा आहे. मग मला सांगा, हा कायदा खासगी संस्थांना लागू होत असेल का? अबे हा कायदा सार्वजनिक संस्थांना लागू होत असेल का? हो किंवा नाही? झोपला का? गेला का मरणावस्थेत? हो किंवा नाही? नाही होत. पहिला MCQ हाच आहे तुझा, की हा कायदा खाजगी संस्थांना लागू होत नाही. हा कायदा लागू होतो फक्त सार्वजनिक प्राधिकरण, शासकीय विभाग आणि स्थानिक प्राधिकरण. मग व्याख्या अशी सांगू शकता की गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासनाच्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये, शासकीय विभागामध्ये आणि सार्वजनिक प्राधिकरणामध्ये, स्थानिक प्राधिकरणामध्ये ज्या सेवा देता येतात त्या सेवांना सर लोकसेवा म्हणतात. आणि ह्या लोकसेवा आम्हाला हक्कानं मिळवून देणारा कायदा म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम होय. मग सर 2015च्या आधी तर आम्ही कास्ट सर्टिफिकेट काढायचो, 2015च्या आधी तर आम्ही डॉक्युमेंट्स काढायचो, 2007च्या आधी आम्ही राशन कार्ड काढायचो, सगळे डॉक्युमेंट काढायचो. या कायद्यानं काय बदल पडला? त्यावेळेस तर तुम्हाला हक्क होता ना. मग आता काय फरक पडला? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. 42 डिपार्टमेंट आहेत आणि महाराष्ट्रात 511 प्रकारच्या सेवा गव्हर्नमेंट देते. सेवा म्हणजे काय देते? तुमचे पाय चेपून देते का? डोकं दाबून देते का? तुम्हाला मुलगी शोधून देते का लग्नाला? सिंगल आहे बाबा, घे गर्लफ्रेंड, असं करते का? नाही. सरकार काय करत असते? सरकार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स काढून देत असते. नॉन क्रिमिलियर, जन्माचा दाखला, मैतेचा दाखला, तुमचा निघणार नाही पण मैतेचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कारखानाचं प्रमाणपत्र, कारखाना नोंदणी, एखाद्या बिल्डिंग, एखादा व्यवसाय चालू केला त्याचं प्रमाणपत्र, काही जे डॉक्युमेंट्स निघतात ना, जन्मापासून तर माणूस मरेपर्यंत व्यवसाय चालू करणे, लग्न करणे, याच्यासाठी जे डॉक्युमेंट पाहिजेत त्या सगळे जे डॉक्युमेंट्स काढण्याच्या सेवा आहेत त्याला आपण काय म्हणतो? लोकसेवा म्हणतात. म्हणजे समजलं का? मग समजलं? मग सर हा कायदा का केला? तर बेटा बात कुछ ऐसी है, क्या हुआ था की मी माझी पर्सनल सांगतो, पर्सनल, ठीक आहे. 2015च्या आधी जेव्हा मला नॉन क्रिमिलियर वगैरे काढायला जावं लागत असे तर तेव्हा तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल, डायरेक्ट तहसील ऑफिसमध्ये. मग मी तहसील ऑफिसमध्ये जायचो, माझं जे गाव आहे तिथून अंजनगाव सुरजी हा माझा तालुका आहे, त्या तहसील ऑफिसमध्ये जायचो. आणि तहसील ऑफिसमध्ये जाऊन काय करायचो? तिथं जायचं, तिथं मग ते कोण्यातरी डिपार्टमेंटकडे जायचं, क्लर्ककडे जायचं, त्याच्याकडे तो नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज भरायचा आणि ते नॉन क्रिमिलियरसाठी वाटते तेवढे पैसे घ्यायचे. असं ठरलं नव्हतं किती रुपये आहे. तर आज कसं, आज सरकारनं शुल्क ठरवलं आहे की हां तुला नॉन क्रिमिलियरसाठी 200 रुपये लागतील तर 200 लागतील. किती रुपये मला माहीत नाही पण सांगतोय 200 रुपये लागतील. उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर 50 रुपये लागतील. कळलं का? असं आधी नव्हतं. आता कसं आहे? आता ठरवलेलं आहे या कायद्यानं की तुम्हाला, या कायद्यानं काय काय ठरवलं तुम्हाला माहिती आहे का? या कायद्यानं ठरवलं सर्वात पहिले तर या कायद्यानं सगळ्या सेवा बनवल्या ऑनलाईन. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 2015 आधी मला कुठं जावं लागत असे? तहसील ऑफिसमध्ये. तुमच्या वडिलांना विचारा, तुम्ही जेव्हा लहान होते ना 2015च्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स वडिलांनी कुठून काढले? सेतूमध्ये गेले होते का? विचारा बरं. नाहीच सांगतील. सेतू नव्हतेच ना रे. सेतू कोण तयार केले? या कायद्यानं तयार केले. त्याच्या आधी सेतू नव्हते. डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागे? ऑफिसमध्ये जावं लागे. ठीक आहे. मग ऑनलाईन पद्धतीनं मिळतात आणि ऑनलाईन पद्धतीनं मिळण्यासाठी या कायद्याने एक पोर्टल तयार केलं, त्याला म्हणतात महा ऑनलाईन पोर्टल. कोणतं म्हणतात? महा ऑनलाईन. आज मोबाईलवर हा लेक्चर बघितल्यानंतर मोबाईलवर महा ऑनलाईन पोर्टल टाका. सरकारच्या सगळ्या सेवा ऑनलाईन आहेत. कोणते कागदपत्र पाहिजे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा मला नॉन क्रिमिलियर काढायचं आहे तर नॉन क्रिमिलियरसाठी पहिला चार्ट असतो आवश्यक कागदपत्रे. सरकारनं पहिलेच घोषित केलं आहे प्रत्येक डिपार्टमेंटनं की आम्ही जे सेवा देतो यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते लागतील. दुसरं झालं, म्हणजे तुम्हाला पोर्टलवर, महा ऑनलाईन पोर्टलवर गेले आणि तिथं बघितलं की नॉन क्रिमिलियरसाठी कोणतं कागदपत्र पाहिजे तिथं दिलेलं असेल. दुसरं पदनिर्देशित अधिकारी. पदनिर्देशित अधिकारी म्हणजे काय? की कोणत्या डिपार्टमेंटच्या कोणत्या व्यक्तीकडे
तो डॉक्युमेंट काढावा लागेल. नाही तर तहसील ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं कास्ट व्हॅलिडिटी द्या किंवा ग्रामसेवकाकडे गेले आणि त्याला म्हटलं नॉन क्रिमिनल द्या, चालेल का? नाही. सो प्रत्येक 511 सेवा देण्यासाठी वेगवेगळे अधिकारी नियुक्त केले असते. आता नोंदणी प्रमाणपत्र काढायचं तर उद्योग जो असेल, उद्योग संचालनालय आहे त्याच्या अंतर्गत काढावं लागेल. जन्माचा दाखला काढायचा असेल तर जन्माचा दाखला ग्रामपंचायत म्हणून काढावा लागतो. मृत्यूचा दाखला ग्रामपंचायत म्हणून काढावा लागतो. नॉन क्रिमिनल काढायचं असेल तर SDO कडून काढावं लागतं. कास्ट सर्टिफिकेट SDO कडून काढावं लागतं. उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदाराच्या सहीनं काढावा लागतो. समजून आलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पदनिर्देशित अधिकारी घोषित केला. कळलं का? त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात तो डॉक्युमेंट दिला पाहिजे ही एक कालमर्यादा ठरवण्यात आली. त्याला म्हणतात कोणती? नियत कालमर्यादा. म्हणजे समजून राहिलं का तुम्हाला? आधी कसं होतं, आधी मी डॉक्युमेंटसाठी जेव्हा नॉन क्रिमिनलसाठी अर्ज करायचो तेव्हा नॉन क्रिमिनल 2-2 महिन्यानं घरी यायची. पण आता तसं नाही. आता ठरवला 21 दिवसात म्हणजे 21 दिवसात. मग त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात नियत कालमर्यादा. कळतंय का? डोक्यात घुसून राहिलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर आज सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत की शुल्क किती आहे. शुल्क किती रुपये लागतील? 7-12 22.5 रुपयाचा ना 22.5च भरावे लागतील. आता मी त्या दिवशी तहसीलला उत्पन्नाचा दाखला काढायला गेलो तर मला 50 रुपये शुल्क लागलं. मग त्याची रिसिप्ट मला मिळाली. कळतं का तुम्हाला? कळतंय ना? म्हणजे बघा या कायद्यानं काय चेंजेस केले. सरकार जो पहिले भ्रष्टाचार करत होता शुल्काच्या नावाखाली तो बंद केला. म्हणजे या कायद्याचा उद्देश काय? भ्रष्टाचार कमी करणे. नियत कालमर्यादित म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट किती दिवसात निघेल याची कालमर्यादा ठरलेली आहे. त्याला म्हणतात नियत कालमर्यादा किंवा त्याला म्हणतात स्टिप्युलेटेड टाइम पिरियड. म्हणजे काय झालं? सरकारची जे दप्तर दिरंगाई आहे, रेट टपिझम, सरकारी काम आणि 12 महिने थांब, हा प्रकार बंद झाला. जितक्या दिवसात तुम्हाला डॉक्युमेंट मिळायचं आहे ना तेवढ्याच दिवसात तुम्हाला मिळेल. कळलं का? तो तुमचा हक्क आहे. त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकारी घोषित केला. म्हणजे असं नाही की तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की सर हा डॉक्युमेंट कुठं काढू. असा प्रश्न जरी पडला हा डॉक्युमेंट कुठं निघते, मग ऑनलाईन पोर्टलवर जायचं. गावातही तुम्हाला कोणी विचारलं बाबा हे डॉक्युमेंट कुठं निघतं रे, तर काहीच नाही. डायरेक्ट काय करायचं, ऑनलाईन पोर्टलवर जायचं, ते सेवा निवडायची आणि तुम्हाला बरोबर दिसते कोण्या अधिकाऱ्याकडे जावं लागतं, किती दिवसात अर्ज निघतो. समजलं का? बरं ठीक आहे सर, एवढ्या गोष्टी या कायद्यानं केल्या क्लिअर. तुम्ही बोललेत सर, पवन सर तुम्ही काय केलं, तुम्ही नॉन क्रिमिनल काढायला गेले. नॉन क्रिमिलियर, आता मी तुम्हाला सांगतो, नॉन क्रिमिलियरसाठी समजा 2-3 डॉक्युमेंट आवश्यक असतात. समजा TCची झेरॉक्स लागते, ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर काय लागतो तर माझं जे असेल समजा रहिवासी दाखला असेल, कोणतंही आधार कार्ड असेल, आपण 2-3च घेऊ, ठीक आहे. मी ऑनलाईन पोर्टलवर बघितलं, मला 3 डॉक्युमेंट लागतात. पदनिर्देशित अधिकारी कोण असेल? SDO असेल. मग आता मी SDOच्या कोर्टात जाईल का, त्याच्या घरी जाईल का, ऑफिसमध्ये जाईल का? नाही, काही गरज नाही. ऑनलाईन पोर्टल आहे ना, मी सेतूमध्ये जाईल आणि सेतूमध्ये जाऊन काय करेल, अर्ज करेल. आता जसा सेतूमध्ये मी फॉर्म भरला, सेतू एक तर माझ्या गावात असेल नाही तर बाजूच्या गावात असेल, तहसील ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसते बाबा. सेतूमध्ये गेले, सेतूमध्ये काय केलं, तुम्ही कागदपत्र दिले, या अधिकाऱ्याच्या नावाचा तो केस बनवून देते. मग सर्वात पहिले तुमचे कागदपत्र पडताळणी होते, म्हणजे जे डॉक्युमेंट पाहिजेत ते आहेत का. नाही तर तुम्ही अर्धवट डॉक्युमेंट दिले, तुम्हाला सेवा मिळेल का? नाही मिळत. सरकारचं काम आहे बाबा, सरकारचं काम फार ऑथेंटिक असतं. पडताळणी केली, त्यानं काय केलं, शुल्क भरण्याची पावती दिली. पावती आवश्यक असते. पावती काय असते, आवश्यक का असते, पुढे सांगतोच मी, डोंट वरी. हा कायदाच तुम्हाला समजून जाईल 100%, माझी गॅरंटी आहे, ठीक आहे. आणि पवन सरांनी शिकवलेला कायदा कधी कोणी विसरत नाही, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो पावती तुम्हाला मिळाली. आता पावती मिळाल्याबरोबर तुम्हाला वेपन मिळालं की माझी सेवा आता काय झाली, मंजूर झाली. मग सेतूमधून डॉक्युमेंट ऑनलाईन डायरेक्ट या अधिकाऱ्याच्या SDOच्या जातात PC वर. तो SDO चेक करतो आणि सीतून सही मारतो, ऑनलाईन सही, डिजिटल सही, आणि हे याला रिव्हर्ट होतं आणि हा तुम्हाला डॉक्युमेंट काढून देतो, पण विदिन कालमर्यादा. मग नियत कालमर्यादा किती आहे समजा, तर 21 दिवस आहे. 21 दिवस, ठीक आहे. 21 दिवसाच्या आत काय असेल, मला माझं डॉक्युमेंट मिळून जाईल. मग 2 दिवसातही मिळू शकते, सरकारी काम आहे, एका दिवसातही मिळून जाते. आणि शुल्क किती आहे समजा, तर आपण समजून घेऊ की बाबा याला 150 रुपये शुल्क. म्हणजे बघा बरं या कायद्यानं काय काय केलं, तुम्हाला गतिमान पद्धतीनं, कालबद्ध पद्धतीनं, गतिमान म्हणजे एकदम फास्टमध्ये, कालबद्ध म्हणजे ठरवलेल्या कालावधीत, समयोचित सेवा, समयोचित म्हणजे जे डिपार्टमेंट ज्या सेवा देते त्या सेवा मिळवून देण्याचा जो हक्क मिळाला आहे तुम्हाला, त्याला म्हणतात लोकसेवा हक्क. समजलं का? लोकसेवा हक्क म्हणजे काय? लोकसेवा हक्क म्हणजे असा हक्क होय की ज्या अंतर्गत
ज्या अंतर्गत काय केलं जातं की सरकार दरबारी असणाऱ्या सर्व खाजगी संस्था का नाही, सरकार दरबारी असणाऱ्या सर्व सेवा ह्या गतिमान कालबद्ध पद्धतीनं मिळवण्याचा हक्क प्राप्त होतो. कोणाला प्राप्त होतो सर? ऑस्ट्रेलियाचा व्यक्ती आला तर त्याला लोकसेवा हक्काच्या अंतर्गत सेवा मिळेल का? सांग बरं रे. आता मला मी तुला काय विचारलं, आपण लोक कॅटेगराईज करू. पहिलं तो म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी. तू आहेस का रे महाराष्ट्राचा रहिवासी? अबे आहेस का? तू आहे का ग? दुसरं परप्रांतीय समजतात का? परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातून आलेले. आणि तिसरे म्हणजे परदेशीवाले, जाना नाही वाले. ठीक आहे, कळलं का? हे 3. मला सांग की लोकसेवेचा हक्क कोणाला असेल? चल बोल. यस तूच. अबे तू काय बघतो? कोणाला असेल? फक्त रहिवाशाला असेल, परप्रांतीयला असेल, परदेशीला असेल? आलं उत्तर. काय उत्तर दिलं तुम्ही? फक्त रहिवासी. तर चुकलं बाबा, लक्षात घे. महाराष्ट्रात ह्या 511 ज्या सेवा देतात ह्या वेगवेगळ्या विभागाच्या आहेत. मला तू सांग, समजा तुला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं आहे. पवन सरांना काय करायचं आहे? पवन सरांना काढायचा आहे रहिवासी दाखला. मग मला सांग, रहिवासी दाखल्यासाठी हा कोणाला मिळू शकेल? फक्त रहिवासी दाखला कोणाला मिळू शकेल? फक्त रहिवासी व्यक्तीलाच मिळू शकेल. कळलं? दुसरं, समजा एखादा व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल आहे, तुमच्या गावात नसतात का चायनीजवाले किंवा एखादा व्यवसाय करणारे बिकानेरवाले, इतर राज्यातले लोक नसतात का? मग त्यांना नळ कनेक्शन मिळत नाही का? म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी सेवा देते ती सेवा नाही का? त्यांना लाईट बिल मिळत नाही का? मिळते ना सर. महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत त्यांनाही काही सेवा मिळतात. काही सेवा फक्त रहिवाशांसाठी असतात, काही इतर लोकांसाठी असतात. मग मला सांगा, यांना समजा नळ जोडणी घेतली, ही पण सेवाच झाली. किंवा यानं वीज जोडणी घेतली, ही पण सेवाच झाली. याचे जे डॉक्युमेंटेशन असतात हे डॉक्युमेंट त्याला काढावे लागतात ना. म्हणजे सर काही सेवा ह्या परप्रांतीयांना पण असतात. तिसरं, परदेशी व्यक्तीला मिळतात का? मिळतात सर. कारण की बघा, महाराष्ट्रात काय असते, एक डॉक्युमेंट निघतो, कारखाना नोंदणी प्रमाणपत्र. आणि अमेरिकेचा एक जॉन आहे, आणि या जॉननं काय केलं, भारतात टाकला एक कारखाना, एखादा प्लॅन टाकला. मला सांगा, याला नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही का? मिळते ना. मग लक्षात ठेवायचं, ज्या व्यक्तीला जी जी सेवा मिळू शकते त्या व्यक्तीला म्हणतात कोणता व्यक्ती? पात्र व्यक्ती. पात्र व्यक्ती. मला सांगा, या जॉनचा रहिवासी दाखला निघू शकतो का तुमच्या गावात? नाही निघू शकत. कारण की जॉन हा रहिवासासाठी पात्र व्यक्ती नाही. म्हणजे प्रत्येक 511 सेवेसाठी पात्र व्यक्ती बदलतात. मला सांगा, विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पवन सर पात्र आहेत का? नाही. पवन सरांचं लग्नच झालं नाही, ते त्यांना कशी पात्रता असेल? कळतंय का? दुसरी गोष्ट, मयतचा दाखला निघू शकतो का तुमचा? नाही, पात्रच नाही आहे तुम्ही. कळतंय का तुम्हाला? येतंय का लक्षात? सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. राशन कार्ड निघतं का तुमचं? नाही. वेगळं राशन कार्ड तुमचं सध्या निघणार नाही. सो लक्षात ठेवायचं, पात्र व्यक्ती हे सेवेनुसार बदलत असतात. समजा तुम्ही SC ST आहात, तुमचं नॉन क्रिमिलियर निघते का? नाही निघत. तुम्ही EWS प्रमाणपत्र तुमचं निघतं का? नाही निघत. तुम्ही OBC आहात, तुमचा जर म्हटलं तुम्ही, ठीक आहे, तुम्ही OBC आहात आणि OBC असल्यानंतर तुमचं EWSचं प्रमाणपत्र निघतं का? नाही. म्हणजे लक्षात ठेवा, पात्र व्यक्ती म्हणजे हा बदलत असतो. म्हणून लक्षात ठेवायचा, हा कायदा काय करतो, पात्र व्यक्तीला समयोचित म्हणजे काय, ज्या गोष्टीसाठी तो पात्र आहे तो समयोचित सेवा. दुसरं, गतिमान पद्धतीनं म्हणजे ठरवलेल्या कालावधीत, कालबद्धरित्या म्हणजे ते स्टिप्युलेटेड टाइम बाउंडिंगनुसार, ठीक आहे, पुरवण्याचा जो कायदा आहे त्याला काय म्हणतात? लोकसेवा हक्क अधिनियम. सर, जर यांनी नाही दिलं तर हो, तुम्ही नॉन क्रिमिनलची केस टाकली आणि या लोकांनी नाहीच दिलं तर काय कराल तुम्ही? तर काय कराल? ते काय कराल मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, जर समजा तुमचा पदनिर्देशित अधिकारी आहे आणि यानं तुम्हाला तुमची सेवा दिली नाही. आता बघा, कायदा पूर्ण रन होतोय बरं, डोंट वरी. तुम्हाला वाटत असेल सर आपण एकाच ठिकाणी थांबून आहोत, नाही. ओके, आपण सर्व कायदा रन करतोय. फक्त तुम्ही समजून घ्या नेमकं काय आहे. तर एवढं कळलं का? मी थोडंसं बाजूला होतो, स्क्रीनशॉट करून घ्या. ब्लर झालं का? ब्लर मी या साईडनं होतो म्हणजे स्क्रीनशॉट निघाला. आधीची हे दाखवू का? हे तर बरं काही दिसणारच नाही तुम्हाला. ठीक आहे, चलो. हां, बघा आता मी काय सांगतोय, बघा, लक्ष द्या. मग काय झालं रे, पवन सरनं काय केलं, पवन सरांनी ठीक आहे, पवन सरांनी नॉन क्रिमिलियरसाठी टाकली केस.
नॉन क्रिमिलियरसाठी केस टाकली पदनिर्देशित अधिकारी SDO कडे. SDOनं काय केलं, पवन सरांची कागदपत्र पडताळणी केली. ठीक आहे, पवन सरांची काय केली, कागदपत्र पडताळणी केली आणि पवन सरांची सेवा केली, म्हणजे त्यांना झाला अर्ज प्राप्त. आणि लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी अर्ज प्राप्त होतो, काय म्हटलं रे पोरं हो, काय म्हटलं, ज्या दिवशी अर्ज प्राप्त होतो त्या दिवशीपासून नियत कालमर्यादा चालू होते. आणि पवन सरांनी अर्ज लिहून ठेवला, बॅगमध्ये ठेवून दिला आणि झोपून गेले. आणि 15 दिवसांनी लक्षात आलं की पवन सरांचा कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज टाकला होता. आणि तिथून 6 दिवसानं पवन सर गेले तहसील ऑफिसमध्ये आणि त्याला म्हटलं, का रे बाबा माझा नॉन क्रिमिनल कुठं आहे? ते बोलते अर्ज कुठं आहे? तुम्ही म्हणाल हे का अर्ज माझ्या बॅगमध्ये आहे पडलेला आणि त्याच्यावर तर तारीख मी 21 दिवसाच्या आधीची आहे, तुम्ही सेवा का दिली नाही? तर ते म्हणेल बाबा हे बघ, तू किती दिवसात अर्ज केला, कशानं पाठवला हे महत्त्वाचं नाही, आमच्याकडे कधी प्राप्त झाला त्या दिवशीपासून आम्ही कालमर्यादा मोजतो. कळलं का तुम्हाला? मग लक्षात ठेवायचं की अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून कालमर्यादा चालू होते. आता बघा, जसा अर्ज या पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे गेला, आपण काय असतो, ज्याच्याकडे सेवा मागतो त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो रे, त्याला काय म्हणतो रे पोरा? यस, काय म्हणतात रे बाबा, काय म्हणतात पिल्लू? त्याला म्हणतात सर पदनिर्देशित अधिकारी. काय म्हणतात? पदनिर्देशित अधिकारी. काय म्हणतात? पदनिर्देशित अधिकारी. कळलं ना? हां, मग हा पदनिर्देशित अधिकारी सर काय काय करू शकते हो? तर लय काही करू शकते. लय काय लय करू शकते ते बघा. तो देऊ शकते अर्ज केल्याबरोबर थेट सेवा. मी तुम्हाला सांगितलं की मला उत्पन्नाचा दाखला काढायचा होता. मी अंजनगावच्या ऑफिसला जेव्हा त्या दिवशी गेलो तेव्हा तिथं महसूल सहाय्यक म्हणजे क्लर्क हा माझा मित्र आहे. त्यानं मला माझा उत्पन्नाचा दाखला जो नॉर्मली 21 दिवसात निघतो तो मला किती दिवसात दिला? त्यानं मला 2 तासात दिला. थेट सेवा पण देऊ शकते. तुम्ही काढले असतील बरेचसे डॉक्युमेंट लगेचच्या लगे. थेट सेवा पण देऊ शकते. दुसरी गोष्ट, तो काय करू शकते, तुमचा अर्ज मंजूर करू शकते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही काय करत असता माहिती आहे का, तुम्ही जाता सेतूमध्ये डॉक्युमेंट काढायसाठी आणि त्या दिवशी केस टाकून देता. तुम्ही म्हणता आज केस टाकली, मग काही दिवसांना मला मिळेल. समजलं ना? त्याला काय म्हणतात? अर्ज मंजूर होणे. तिसरं, तो काय करेल, तो अर्ज फेटाळेल. सर अर्ज फेटाळेल म्हणजे काय? रिजेक्शन. रिजेक्शन म्हणजे काय की समजतं तुम्हाला बऱ्याचदा मिळाला आहे त्याच्यामुळे रिजेक्शन सांगायची गरज नाही. सो फेटाळणे, अर्ज फेटाळला म्हणजे नेमकं काय केलं रे? काय केलं अर्ज फेटाळला म्हणजे? सर अर्ज फेटाळण्याचे 2 कारणं असतात. अर्ज वैधरित्या पण फेटाळला जाऊ शकतो. वैधरित्या समजते का? वैध म्हणजे व्हॅलिडली. आता या साईडचं थोडंसं तुम्हाला दिसणार नाही पण मी बोलतोय. अर्ज हा वैधरित्या पण फेटाळला जाऊ शकतो. मला सांगा, पवन सर गेले आणि पवन सरांनी जर म्हटलं की मला काय करा, जो अपंगांना निधी मिळतो तो अपंगाचा निधी मला मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी केस टाकतो. पवन सरांचा अर्ज स्वीकारतील का ते? नाही, अपंगच नाहीत. पवन सरांनी जर म्हटलं मला वृद्धापकाळाचा महिना द्या, देतील का? नाही देत. समजतंय का तुम्हाला? कारण की पवन सर त्यासाठी पात्र नाहीत. आणि जेव्हा व्यक्ती पात्र नसतो तेव्हा तो अर्ज वैधरित्या फेटाळला जातो. मग हे कारण संयुक्तिक आहे. तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तुम्ही ओबीसी मध्ये आहे, तुमचं नॉन क्रिमिनल निघेल का? नाही, तुम्ही ओपन मध्ये कन्सिडर होता. ठीक आहे. आणि एक दुसरं कारण असतं, म्हणजे तुमची सेवा अवैधरित्या स्वीकारली. तुमच्या सर्व गोष्टी स्ट्रॉंग आहेत पण तुम्हाला जाणून बुजून अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी सेवा फेटाळली. आणि जर फेटाळली तर मग आली रे आली, आता तुझी बारी आली, आता माझी सटकली, असं होते या कायद्यात. सांगतो पुढे. आणि चौथं असतं विलंब करणे. विलंब करणे म्हणजे काय रे? विलंब करणे म्हणजे सर, विलंब करणे म्हणजे काय की उत्तर नंतर सांगतो. तुम्ही तिला प्रपोज केला किंवा तिने त्याला प्रपोज केला, डायरेक्ट हो, हां, तो वाटच बघून राहिला होता, यस. दुसरं, अर्ज मंजूर करेल, सांगतो 2-4 दिवसांनी विचार करून. तिसरं, अर्ज फेटाळेल की माझा ऑलरेडी आहे आणि मी MPSC करते, फुल टाईम अभ्यास करते, माझं याच्यात डोकं नाही, अर्ज फेटाळला. विलंब केला. विलंब केला म्हणजे काय? होई नाही, नाही नाही. ठीक आहे. आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. सो असा हे 4 प्रकार पदनिर्देशित अधिकारी करतो. आणि बेटा, जर तुझ्यासोबत 2 प्रकार घडले, जर तिनं तुला नाही म्हटलं आणि जर तिनं तुमचं पेंडिंग ठेवलं, तिनं म्हणजे कोण? पदनिर्देशित अधिकाऱ्याने तुमची सेवा पेंडिंग केली, तर तुमच्या हातात शस्त्र आलं. पहिलं शस्त्र म्हणजे जसा तुमचा अर्ज फेटाळला, अर्ज फेटाळल्यासोबत काही गोष्टी द्याव्या लागत असतात. काय करावं लागतं रे अर्ज फेटाळण्यासोबत? सर अर्ज फेटाळल्यासोबत सर्वात पहिली गोष्ट करावी लागते. काय
काय करावी लागते? पहिली गोष्ट कारण द्यावं लागतं, अर्ज का फेटाळला. मग पवन सरांना कारण देतील की तुम्ही वृद्धापकाळाचा जो महिना मागताय त्यासाठी मी पात्र नाही, कारण तुम्ही 65 वर्षाच्या वर येत नाही. चला, दुसरं त्याला द्यावं लागतं की प्रथम अपीलीय प्राधिकाराचा पत्ता, कारण की याच्या विरुद्ध करतायत तुम्हाला अपील, का फेटाळला म्हणून. आणि जो प्रथम अपीलीय प्राधिकारी असतं या प्राधिकाराचं नाव द्यावं लागतं, याचा पत्ता द्यावा लागतो आणि याचं द्यावं लागतं पदनाम. पदनाम म्हणजे समजते ना, कोणत्या पदावर आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याचा पत्ता काय आहे. आणि तिसरं म्हणजे अपील करण्याचा कालावधी, किती दिवसात अपील केली पाहिजे. नाही तर तिथं कालावधी नसेल आणि तुम्ही गेले 2 वर्षानं, सर माझं त्यांनी नॉन क्रिमिनलचा अर्ज फेटाळला होता, मला अपील करायची आहे, मारतील, ते जोड्यानं मारतील. जोड्यानं मारतील म्हणजे चप्पलेनं मारतील, त्या जोड्यानं नाही. ओके, कळलं का? सो ह्या गोष्टी, मग आता तुमच्याकडे अर्ज फेटाळल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, ह्या या कायद्यानं सांगितलं अर्ज फेटाळणीसोबत पदनिर्देशित अधिकाऱ्यानं काय दिलं पाहिजे. बेटा आता तू काय करशील, आता तुझा इगो हर्ट झाला, तिनं नाही म्हटलं, तू काय करशील रे, तू जाशील सर त्या ठिकाणी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे. प्रथम अपीलीय अधिकारी, आणि प्रथम अपीलीय अधिकारी कोण असते, तर हा कायदा बघा काय सांगतो. या कायद्यानं सरळ सरळ सांगितलं की भाई, प्रथम अपीलीय अधिकारी जो असेल ना, तर याचा दर्जा आम्ही ठरवून देतो. हा काय असला पाहिजे, पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असला पाहिजे, म्हणजे SDO पेक्षा वरिष्ठ असला पाहिजे. किंवा जर पदनिर्देशित अधिकारी ग्रामसेवक असेल तर तो किमान गट ब समकक्ष असला पाहिजे, म्हणजे तो काय असला पाहिजे, ग्रुप B ऑफिसर असला पाहिजे, क्लास 2चा अधिकारी असला पाहिजे. हे पात्रता तुम्हाला विचारतात. काय विचारतात, ही पात्रता. सांगतोच मी की आतापर्यंत मी जे शिकवलं त्याच्यावर कुठं कुठं प्रश्न फॉर्म होतात, फक्त एन्जॉय करा जर्नी. ओके, सो आता काय झालं, तुम्ही प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे गेले आणि तुम्ही जे अपील करणार आहात पोरं, बेटा जे तुम्ही अपील करणार आहात हे किती दिवसात केली पाहिजे तुम्ही, 30 दिवसात. कोणत्या 30 दिवसात, अर्ज फेटाळल्यापासून आणि विलंब झाल्याच्या 21 दिवसाच्या नंतर 30 दिवसात असं केलं पाहिजे. आणि यानं याच्यावर निर्णय काय दिला पाहिजे, यानं निर्णय दिला पाहिजे 30 दिवसात की बाबा की याला सेवा द्यावी. हा प्रथम अपीलीय अधिकारी काय करेल, त्याच्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला सांगेल की याची सेवा याला देऊन दे. किंवा जर यानं वैधरित्या फेटाळलं असेल तर मग हा काय म्हणेल, डिसिजन चेंज करणार नाही, कारण की कुठेही गेलं तरी जी गव्हर्नमेंटची डिमांड असते ते डिमांड असतेच. कळलं का तुम्हाला? सो या गोष्टी काय होईल या ठिकाणी. आता हा पण काय करू शकते माहिती आहे का, हा पण थेट सेवा देऊ शकते, कारण की लक्षात ठेवा खालच्या अधिकाऱ्यांचे अधिकार वरिष्ठांना असतातच. म्हणजे PSI जर झाले आणि DYSP जो असतो ना, या DYSPला PSIचे सगळे अधिकार असतात. कारण की जसजसे तुम्ही वर जाल, वर म्हणजे कुठे पदावर, पदसोपान जसजसे वर जाल हायरकीनुसार, तसतसे खालच्या अधिकाऱ्यांचे अधिकार तुम्हाला असतात. म्हणजे PSIला हवालदाराचे अधिकार असतात सर्व. कळलं ना? सो अशा प्रकारे थेट सेवा देऊ शकते, त्यानंतर फेटाळू शकते आणि विलंब करू शकते. बेटा काय केलं यानं पण काय केलं, तुझा ना अर्ज फेटाळला, आता तर तुझ्या लय डोक्यात आली, आता माझी सटकली. तू काय करशील माहिती आहे का, आता तू जाशील अर्ज फेटाळण्यासोबत याला पण सेम करावं लागेल, कारण द्यावं लागेल, द्वितीय अपीलीय प्राधिकाराचं नाव, पत्ता, पदनाम आणि कालावधी द्यावा लागेल. आणि आता बेटा तू कोणाकडे चालला, आता चालला तू द्वितीय अपीलीय प्राधिकारी. कोणाकडे चालला रे तू, अबे कोणाकडे चालला, द्वितीय अपीलीय प्राधिकारी. सर मग याचा दर्जा दिला का, जसा याचा ग्रुप B दिला तर याचा दर्जा नाही दिला. याला फक्त एवढं सांगितलं की हा प्रथमपेक्षा हा काय असला पाहिजे, वरिष्ठ दर्जाचा असावा. म्हणजे हा जर समजा कलेक्टर असेल तर हा महसूल आयुक्त असेल, अशा प्रकारे. आणि लक्षात ठेवा की आता इथं जो अपीलाचा कालावधी आहे हा 2 प्रकारे आहे. समजा यानं जर फेटाळण्याचा आदेश दिला, प्रथम अपीलीय अधिकाऱ्यानं फेटाळण्याचा आदेश जर दिला तर आदेश मिळाल्यास किती दिवसात, 30 दिवसात. ठीक आहे, आणि आदेश न मिळाल्यास 45 दिवसात. समजलं का सर? असं होऊ शकते का, आदेश मिळाला नाही, विलंब करणे म्हणजे काय, आदेश न मिळणे, 45 दिवसात. आणि बेटा आता हा पण तेच करू शकतो, सेवा मंजूर करू शकतो, अर्ज मंजूर करू शकतो, फेटाळू शकतो, विलंब करू शकतो. याने जर विलंब केला तर आता तुझ्याकडे तिसरं अपील पण आहे. मग तू काय करशील आता माहिती आहे का, तू करशील त्या ठिकाणी तिसरं अपील आणि अंतिम अपील. तिसरे व अंतिम अपील. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे तिसरं आणि अंतिम जे अपील आहे हे अपील कोणाकडे, तर हे असतं आयोगाकडे. कोणाकडे असतं, आयोगाकडे. कोणता आयोग रे, या कायद्यानं तयार केलेला सेवा हक्क आयोग, राज्य सेवा हक्क आयोग. त्या आयोगाकडे तुम्ही अपील करता. आणि अपीलाचा जो कालावधी आहे पोरं हो, म्हणजे अपील किती दिवसात करावं, तर ते अपील केलं पाहिजे 60 दिवसात. किती पाठ करायला सोपं आहे, झालं का पाठ?
हे बघा, पहिलं अपील 30 दिवसात, दुसरं 45, तिसरं 60, 30, 45, 60. ठीक आहे. आणि याच्यावर जो निर्णय दिला पाहिजे बेटा, हा निर्णय असतो 90 डेजमध्ये. किती दिवसात? 90 डेजमध्ये. निर्णय किती दिवसात? 30, 45, 90. 30, 45, 90. कळलं का? कळतंय का? लिहू देतो मी, मला ती काळजी आहे तुम्हाची लिहिण्याची, मी बाजूला होतो, डोंट वरी. फक्त मला सांग, या कायद्यात अपील समजले का? पदनिर्देशितच्या विरुद्धचं अपील प्रथम अपील अधिकाऱ्याकडे. किती दिवसात? हे बोर्डवर लिहिलेलं आहे. ऑलरेडी सांगितलं, दर्जा पण सांगितलं, दुसरं पण सांगितलं आणि तिसरं पण सांगितलं. आणि फेटाळण्यासोबत काय काय असलं पाहिजे हे. सर आता काय हो? ठीक आहे, जर यानं तर दोष केला ना, यानं दोष केला, यानं पण दोष दिला, म्हणजे बघा लक्ष द्या, माझं नॉन क्रिमिनल निघाला पाहिजे होतं, यानं नाही काढलं, तर प्रथम अपील अधिकारी काय करते माहिती आहे का? याला दंड करते, याला दंड करते. आणि या कायद्यातलं कलम जे 10 आहे, बघा लक्ष द्या, या कायद्याचं सेक्शन 10 आहे. हे सेक्शन 10 काय देते? शास्ती देते. बघा शास्ती आहे बरं. शास्ती म्हणजे द्रव्यदंड. द्रव्यदंड म्हणजे पैशाचा दंड. कारावास होते का? नाही. पवन सरांचं नॉन क्रिमिनल काढलं नाही म्हणून तहसीलदाराला 2 वर्षाची सक्त कारावासाची सजा किंवा फाशीची सजा असं होईल का? नाही. हा कायदा फक्त काय देते? शास्ती आणि द्रव्यदंड देते. किती देते सर? ते देते 500 रुपये ते 5000 रुपये. किती रुपये? 500 रुपये ते 5000 रुपये एवढा द्रव्यदंड देते. फक्त द्रव्यदंड. कारावास देते का? नाही. आणि जर सर यानं नाही भरला द्रव्यदंड, तर हो, तर द्रव्यदंड नाही भरला बेटा, तर या कायद्याचं सेक्शन 11 काय म्हणतं माहिती आहे का? सेक्शन 11 म्हणतं की त्याच्या वेतनातून कपात करा. पुढच्या वेळेस ज्याचा पगार केला जाईल तेव्हा त्यातून 5000 रुपये कपात केल्या जाईल. लय खतरनाक कायदा हा. सेवा द्यावीच लागते. मग दंड कोणाकोणावर होऊ शकतो? तर बघा लक्ष द्या, हे लिहून घ्या, पहिले समजून घ्या. ठीक आहे, हां चलो. आता बघा मग सर दंड कोणाकोणावर लागतो? तर बघा लक्ष द्या, या कायद्याची एक विशेषता सांगतो. सर्वात पहिले तुम्ही कोणाकडे गेले? पदनिर्देशितकडे गेले. ठीक आहे, पदनिर्देशितकडून कोणाकडे गेले? फर्स्ट ॲपिलेट ऑफिसर. मग कोणाकडे गेले? सेकंड ॲपिलेट ऑफिसर. आणि थर्ड कोणाकडे गेले? तर आयोगाकडे. आता बघा, मला सांगा, कोण कोणावर दंड लावू शकते? शास्ती लावू शकते. किती? 500 ते 5000. पदनिर्देशितवर कोण लावू शकते? त्याचे वरिष्ठ. म्हणजे कोण लावू शकते माहिती आहे का? फर्स्ट ॲपिलेट ऑफिसर आणि आयोग. सर मग सेकंड का बरं नाही? हे सेकंड लय गरीब आहे बरं. या कायद्यातलं हे सेकंड लय गरीब बनवलं आहे. गरीब म्हणजे काय? याच्यावर दंड सुद्धा नाही. बघा लक्ष द्या, याला दंड सुद्धा करता येत नाही आणि हा कोणावर दंड पण करू शकत नाही. म्हणजे हा खेळातच नसतो, कच्चा लिंबू आहे हा. मग हा काहीच नाही करू शकत का? करू शकतो. हा काय करू शकतो माहिती आहे का? फर्स्ट ॲपिलेट ऑफिसरनं जो दंड दिला, या दंडात करू शकतो बदल. बदल म्हणजे काय? दंडाची रक्कम जर वाढवेल, यात वाढ करू शकते किंवा याच्यात घट करू शकते. म्हणजे 500 रुपये दंड जर दिला, त्याला 5000 कन्वर्ट करू शकते. आणि 5000 असेल तर त्याला 500 रुपये कन्वर्ट, 1000 रुपये कन्वर्ट करू शकते. एवढेच अधिकार याला आहेत. म्हणजे हा काय? आपल्या कायद्याचा कच्चा लिंबू आहे. काय आहे? कच्चा लिंबू आहे. मग बघा, पदनिर्देशितवर कोण दंड लावला? फर्स्ट ॲपिलेट ऑफिसरनं आणि आयोगानं. पदनिर्देशितवर. या फर्स्ट ॲपिलेटवर कोण लावू शकते? फक्त आयोग लावू शकते, कारण की सेकंडला ते अधिकार नाहीत. आणि थर्ड आयोग, कोण? आयोगावर दंड असतो का? तर नाही, आयोगाला काही घेणं देणं नाही. आयोग तर नियामक प्राधिकरण आहे. आणि एक लक्षात ठेवा बेटा, हा जो आपला कच्चा लिंबू आहे, आता हा बनला पक्का लिंबू. हा काय करते माहिती आहे का? याच्या जर जास्तच जीवावर आली तर हा काय करते माहिती आहे का? तो जो विभागाचा अधिकारी असतो, आता कोणताही प्रत्येक अधिकारी कोणा ना कोण्या विभागाचा असतो ना, या विभागाला काय सांगतो? याच्यावर बसवा विभागीय चौकशी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा SDO हा काय करतो? हा केसेस पेंडिंगच ठेवून राहिला आणि आता त्याच्यावर लागते डायरेक्ट डिपार्टमेंटल चौकशी, निलंबन होऊ शकते. लक्षात ठेवायचं, या कायद्याचं सेक्शन 12 सांगतो. सेक्शन 12 म्हणतं वारंवार कसुरी. वारंवार कसुरी म्हणजे काय? वारंवार कसुरी म्हणजे काय? एखाद्या अधिकाऱ्याच्या एकूण केसेसपैकी 10% जर प्रकरणं पेंडिंग असतील, म्हणजे याच्याकडे दरवर्षी 1000 दाखले काढायला येतात आणि याच्यापैकी या 100च्या वर पेंडिंग ठेवतो. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या केसेस 10% पेक्षा पेंडिंग असतील तर त्याला म्हणतात वारंवार कसुरी. आणि वारंवार कसुरी जर केलं तर डायरेक्ट काय आहे बेटा माहिती आहे का? ब्रेकअप नाही, भांडण नाही एका दिवसाचं, डायरेक्ट फारकती, डायरेक्ट डायव्होर्स. आलं का लक्षात? कळलं का रे? सेक्शन 10 काय आहे? शास्ती. किती आहे? 500 ते 5000. 11 काय म्हणतं? वेतनातून कपात करा. 12 काय म्हणतं? वारंवार कसुरी करत असेल तर त्याच्यावर डिपार्टमेंटल चौकशीचा आदेश
SC हा देऊ शकतो किंवा आयोग सुद्धा देऊ शकतो. शिफारस करू शकतात. स्वतः करू शकतात का नाही? स्वतः केली असती चौकशी म्हटलं असतं. ते डिपार्टमेंट करते म्हणून डिपार्टमेंटल चौकशी. कळलं? कळलं का? हो किंवा नाही? कळलं ना? यस. सो अशा प्रकारे हा कायदा काय करतो? ह्या सगळ्या गोष्टी साध्य करून देतो. सगळ्या गोष्टी का साध्य करून देतो. कळलं? सगळं कळलं का? प्रश्न माहिती आहे कुठे येतात? सांगू का आता प्रश्न? आर यू रेडी? चला. सर्वात पहिले ठीक आहे, काय करायचं, मी तुम्हाला आता आपण जे जे सगळं काही शिकलो हे सगळ्या गोष्टी आपण काय करू तुम्हाला समजून सांगतो एक्झामच्या ओरिएंटेशननं. हां, आपलं मुख्य तर आलंच नाही का की हा कायदा नेमका सर पहिले आता जे शिकलो त्याच्यावर एकदा बघून घेऊ. मग मला सांगा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 काय उद्देश आहे की राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या, खाजगी का नाही, राज्य शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा कोणाला? पात्र व्यक्तीला. पात्र व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत ह्या पारदर्शक पद्धतीनं, पारदर्शक म्हणजे का? जितके पैसे ठरवले तितकेच. गतिमान पद्धतीनं म्हणजे ठरवलेल्या कालमर्यादेत, कालबद्ध पद्धतीने म्हणजेच नियत कालमर्यादेत देण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा केल्यानं काय उद्दिष्ट साध्य होणार आहे? सर्वात पहिले सर हाच कायदा केला की भ्रष्टाचाराला बसतो आळा, कारण की जास्तीचे पैसे घेता येत नाही. हा कायदा जर केला तर प्रशासनाची तत्परता म्हणजे सरकारचं जे वैशिष्ट्य असतं, रेड टपिझम, दप्तर दिरंगाई, लाल फितशाही, सरकारी काम 12 महिने थांब, हा प्रकार काय होतो? हा होतो याच्यात रिड्यूस आणि तत्परता येते. त्याच्यानंतर कारभार कसा होतो? पारदर्शक होतो, गतिमान होतो आणि कालबद्ध सेवा पुरवल्या जातात. बरोबर, पारदर्शक पद्धतीनं गतिमान सेवा पुरवल्या जातात. नागरिकांना तत्परतेनं, सहज आणि सुलभतेनं सेवा मिळतात. कशा काय मिळतात? कारण की या कायद्यानं 2-3 गोष्टी निर्माण केल्या. लिहून घ्या. या कायद्यानं काय काय केलं? या कायद्यानं सर्वात पहिले एक पोर्टल तयार केलं. काय तयार केलं? पोर्टल. आणि त्या पोर्टलचं नाव काय आहे? महाऑनलाईन. काय पोर्टलचं नाव? हा प्रश्न विचारतात. या कायद्यानं तयार केलेलं पोर्टल कोणतं रे? अबे कोणतं? महाऑनलाईन. या कायद्याचं एक ॲप पण आहे. त्या ॲपचं नाव काय आहे? RTS महाराष्ट्र. काय आहे? RTS महाराष्ट्र. या ॲपवर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसू शकतात. कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे. गावात हुशारक्या मारायचे असतील तर ॲप डाउनलोड करायचं. कोणी विचारलं डॉक्युमेंट कुठं निघते तर 2 मिनिटात सांगायचं. आणि या कायद्याचं ब्रीद वाक्य माहिती आहे काय? ब्रीद वाक्य. या कायद्याचं बेटा ब्रीद वाक्य आहे, आपली सेवा आमची कर्तव्य. कोणाची सेवा? आपली सेवा. आपली सेवा म्हणजे पात्र व्यक्तीची सेवा. आणि कर्तव्य कोणाचं आहे? पदनिर्देशित अधिकाऱ्याचं. पदनिर्देशित अधिकाऱ्याचं काय आहे? कर्तव्य. 1 मिनिट. कळलं का तुला? कळलं का? आपली सेवा आमची कर्तव्य. ठीक आहे, आलं लक्षात? सो ही गोष्ट प्रशासन लोकाभिमुख बनवणे. लोकाभिमुख बनवणे म्हणजे लोकांसाठी अभिमुख असलेलं, लोकांकडे तोंड असणारं. नाही तर तुम्ही गेले अधिकाऱ्याकडे ना अधिकारी तुम्हाला पाठ दाखवून राहिलं की हे 15 दिवसानं, असं चालते का? लोकाभिमुख बनवणे. आलं का लक्षात? पात्र व्यक्तींना सेवा बेटा फक्त पात्र व्यक्तींनाच मिळू शकते. पात्र व्यक्ती रहिवासी येऊ शकते, दुसऱ्या राज्याचा येऊ शकते, दुसऱ्या देशाचा येऊ शकते. पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित सेवा. समयोचित म्हणजे ज्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तो पात्र आहे अशी सेवा. पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये, प्राधिकरणामध्ये, हे दोन्ही समजतात तुम्हाला काय आहेत तर, आणि सर्व सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काय आणणे? पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे. उत्तरदायित्व. कळलं? कळलं? यस सर, कळलं. ठीक आहे, झालं. आता बेटा मी तुला शिकवतो की ही आयडिया आली कुठून महाराष्ट्रात. तर बेटा बात कुछ ऐसी है की 2010ची गोष्ट आहे. आपला जो शेजारी आहे 2010ला सर्वात पहिले असा कायदा केला MP सरकारनं. MP सरकारनं केला कायदा. आणि MP सरकारनं हा कायदा केल्यामुळे तिथं बऱ्याच प्रमाणात काय झालं की दप्तर दिरंगाई कमी झाल्या, शासकीय विभागात समन्वय आला आणि पटापट कार्य होऊ लागले. मग असंच कॉपी जी केली 2011 मध्ये UP गव्हर्नमेंटनं केली. UP गव्हर्नमेंटनं पण असा कायदा आणला. तोपर्यंत आपण झोपलोच होतो महाराष्ट्रावाले. आपल्या इथं काही एवढा त्याचं हे नव्हतं. आणि जवळपास बेटा 2015 पर्यंत, लक्षात घे, 2015 पर्यंत 20 राज्यांनी कायदे केले होते असे कायदे. आणि राहिले होते आता 2, 4, 10, 12 म्हणजे 5-7 राज्य. आणि त्या 5-7 पैकी आपण होतो. आणि जसं देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं, देवेंद्र फडणवीस सरकारनं आपली पहिली बैठक घेतली शेवटी 31 डिसेंबरला. आता ते 31 डिसेंबरची पार्टी होती 2014ला.
एक बैठक घेतली आणि या बैठकीत काय निर्णय घेतला की आपण काय करू, RTS सारखा कायदा तयार करू, RTS सारखा कायदा आणू. सरकारने घेतला निर्णय. मग RTS कायदा संविधान निर्मितीसाठी जसं महामानव बाबासाहेब होते, या बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जसे मसुदा तयार केला होता तसंच या कायद्यासाठी आपल्याला मसुदा तयार करायचा होता. आणि मसुदा कोण तयार करायचा, तर ज्याला प्रशासनाचं चांगलं ज्ञान असते तो व्यक्ती कोण, राज्याचा असतो मुख्य सचिव. आणि काय झालं, त्यावेळेचे जे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते ज्यांचं नाव होतं श्री स्वाधीन क्षत्रिय साहेब. काय नाव होतं, स्वाधीन क्षत्रिय. या स्वाधीन क्षत्रिय साहेबांच्या अध्यक्षतेखाली काय केली, ठीक आहे, एक केली बेटा समिती स्थापन. काय केली रे बेटा, समिती स्थापन केली. या समितीनं काय केला, या कायद्याचा केला मसुदा तयार. ओके. आणि बेटा मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी पाहिजे असते अधिवेशन. अधिवेशन महाराष्ट्रात भरलं नव्हतं. मग आपण अधिवेशन नसेल तर आपण काढतो अध्यादेश. आणि सरकारनं काय केला, तारीख फारच महत्त्वाची आहे, महामानवांची जयंती माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे ना, ठीक आहे, किती आहे, 14 एप्रिल. 14ची करायची दुप्पट. आणि 28 एप्रिल 2015ला 28 एप्रिल 2015ला एक अध्यादेश काढला ज्याचं नाव होतं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015. आणि हा अध्यादेश काढला बेटा. हा कायदा भारतात काय झाला, महाराष्ट्रात काय झाला, संमत. हा महाराष्ट्रातच फक्त लागू आहे, महाराष्ट्रातल्या ऑफिसेसच लागू आहे, केंद्राच्या ऑफिसला असेल का नाही, राज्याचा कायदा आहे. ठीक आहे. आणि एक तुला माहिती आहे की कायदा संमत केल्यानंतर काही दिवसात त्याला द्यावी लागत असते विधानसभेची मंजुरी. आणि बेटा काय झालं, विधानसभेनं याला जुलै महिन्यात, जुलै 2015ला याला विधानसभेनं दिली मंजुरी. विधानसभेनं काय दिली, मंजुरी दिली. ओके. आणि विधानसभेची मंजुरी दिल्यानंतर कायद्याचं रूपांतर होण्यासाठी पाहिजे असते कोणाची सिग्नेचर, राज्यपालाची. तर माननीय राज्यपालांनी काय केलं, तारीख लक्षात ठेव, 15 ऑगस्ट नंतर 4 दिवसानं 19 ऑगस्ट 2015ला याच्यावर काय दिली, गव्हर्नरनं काय केली स्वाक्षरी. समजलं. मग कायद्याचं म्हणजे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर कधी झालं 19. पण तुम्हाला विचारलं कायदा संमत कधी झाला, तर 28 तारीख लक्षात ठेवायची. आणि याच्या 2 दिवसानं, ठीक आहे, याचे 2 दिवस म्हणजे काय, याचे 2 दिवस म्हणजे 21 ऑगस्ट 2015 या दिवशी हा कायदा काय झाला बेटा, कायदा प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध झाला म्हणजे लोकांसाठी प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये आला. घे लिहून. पहिलं राज्य कळलं, दुसरं राज्य कळलं, हे झालं. आता महाराष्ट्र कितवं राज्य असेल रे मग, सर या ठिकाणी महाराष्ट्र असेल 21वे राज्य. कितवं राज्य, 21वे राज्य. आलं लक्षात, सर्व गोष्टी आल्या का लक्षात रे, यस. ठीक आहे, चल. काही नाही, कायदा हा पूर्ण मार्क्स देतात. पवन सरांनी शिकवल्यानंतर 100% देतात, डोंट वरी. ओके. मग मला सांग, भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, मध्य प्रदेश. दुसरं कोणतं, उत्तर प्रदेश. पहिली बैठक कधी झाली, 31 डिसेंबर 2014ला. आणि काय निर्णय घेतला की लोकसेवा हक्क कायद्याचं प्रारूप तयार करूया. ठीक आहे. सुरुवातीला या कायद्यासाठी अध्यादेश काढला 28 एप्रिल 15ला. तारीख फार महत्त्वाची आहे. विधानसभेची मंजुरी 15 जुलैला मिळाली. राज्यपालांची स्वाक्षरी मिळाली, अनुमती मिळाली 19 ऑगस्टला. राजप्रसाद प्रसिद्ध झाला 21 ऑगस्ट. तारखा नका लक्षात ठेवा, 28 तारीख लक्षात ठेवा आणि 19 ऑगस्ट लक्षात ठेवा. संमत जर विचारलं तर ही सांगायची. ओके. आणि त्याच्यानंतर ज्यांनी हा कायदा तयार केला त्यांनाच आपण मुख्य आयुक्त बनवलं. मुख्य आयुक्त म्हणजे मुख्य आयुक्त काय प्रकार असते, एका मिनिटात समजून सांगतो, बघ लक्षात घे. काय असते की महाराष्ट्रात वेगवेगळे प्रशासकीय विभाग केले आहेत आपण सेवा देण्यासाठी. आणि मग महाराष्ट्रात जे वेगवेगळे प्रशासकीय विभाग आहेत बेटा, ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे बघ, महाराष्ट्रात कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत रे, सर हा नागपूर आहे, हा आहे अमरावती, हा आहे छत्रपती संभाजीनगर, हा आहे नाशिक, हा आहे पुणे. ओके. हा आहे कोकण विभाग. आणि 2 स्पेशल शहर आहेत महानगर, ते म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. ठीक आहे, लक्षात ठेव. आता एक लक्षात ठेव, मुंबई शहर आणि उपनगरमध्ये ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या सेवा दिल्या जातात त्या सेवांसाठी एक आयुक्त आहे, त्यांना आपण म्हणतो मुख्य सेवा हक्क आयुक्त. काय म्हणतो, मुख्य सेवा हक्क आयुक्त. लक्षात ठेव, या मुख्य सेवा आयुक्ताची जबाबदारी काय आहे की मुंबई शहर आणि उपनगरचा अपील स्वीकारणे, तिसरं अपील, आणि पूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवणे. तसाच अमरावती विभागात, नागपूर विभागात एक आयुक्त असेल. ठीक आहे. तसंच इथं एक आयुक्त असेल, एक आयुक्त इथं असेल, इथं एक आयुक्त असेल आणि इथं एक आयुक्त असेल. म्हणजे अमरावतीत जर समजा आणि एक उरलेल्या कोकणसाठी आयुक्त असेल.
कळलं का? म्हणजे एक लक्षात घे तुला की तुझं जर तिसरं अपील तुला करायचं असेल आणि तू अमरावतीचा जर असेल तर तुला तुझ्या विभागीय आयुक्त म्हणजे जे विभाग आहे त्या ठिकाणी अपील करता येते. असं नाही की माहिती अधिकार कायद्यात कसा एकच आयोग आहे मुंबईत, हा असं नाही आहे. हा प्रत्येक प्रशासकीय विभागात एक आयुक्त आहे. नागपूर विभागाचे अपील तिसरा हा स्वीकारेल, इथले अपील हा स्वीकारेल, इथले हा, इथले हा, इथले हा, इथले हा, आणि मुंबई शहर आणि उपनगरचा हा स्वीकारेल. आलं का लक्षात रे? आलं? ठीक आहे, समजलं ना मग? हां, ओके. आता एक लक्षात घे, अधिकाऱ्यांना द्यावं लागतं ट्रेनिंग. सगळ्या सेवा ऑफलाईन ऑनलाईन करू राहिलो, मग त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. मग ट्रेनिंगसाठी जी संस्था काम करते तिचं नाव आहे यशदा, यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे. मी तुला आधीच सांगितलं आहे की आपलं बुक जे आहे ते बेस्ट आहे, डोंट वरी. सर्व गोष्टी आहेत, PYQ आहे तिथं दिलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, डोंट वरी. ओके. त्याच्यानंतर यांना द्यावं लागतं ऑनलाईन सेवा करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, ते देण्यासाठी आहे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ. ठीक आहे. त्यानंतर मोबाईल ॲप कोणता आहे? RTS महाराष्ट्र नावाचं मोबाईल ॲप आहे. आणि ब्रीद वाक्य कोणतं आहे? तर ते आहे बेटा आपली सेवा आमची कर्तव्य. समजलं का? तुला मी कायदा समजून घेताना तर सांगितलंच की काय काय होतं, पहिलं अपील किती दिवसात, दुसरं अपील किती दिवसात, तिसरं अपील किती दिवसात, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. या कायद्यात एकूण जे कलम आहेत ना बेटा, हे 30 कलम आहेत. किती आहेत? 30 कलम. ठीक आहे. आणि भाग वगैरे नाही आहे. ठीक आहे, आलं का लक्षात? हे बघ, परीक्षाभिमुख माहिती सांगतो. हा कायदा जो आहे ना, याचा अंमल 28 एप्रिल 2015ला आला. राज्यपालाची अनुमती 19 ऑगस्ट 2015ला मिळाली. ठीक आहे. हा कायदा सर्व स्थानिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण, शासकीय विभागांना लागू आहे, पण खाजगी संस्थांना लागू नाही. ठीक आहे. सो हे काय आहे? हे या कायद्याचं स्वरूप आहे. काय काय शिकलं तू आतापर्यंत? आठवतं का तुला? तुझा जर मेंदू जाग्यावर असेल, भानावर असेल, आणि तू तिच्यासोबत जर चॅटिंग करत नसेल तर तुला एवढ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की पवन सरांनी सांगितलं लोकसेवा हक्क काय असते आणि तो कोणाकोणाला लागू आहे, कोणाला नाही. त्याच्यानंतर पवन सरांनी सांगितलं की याच्यात कशा प्रकारे पात्र व्यक्ती काय असते, कोणाकोणाला लागू आहे, कशा प्रकारे हा कायदा वर्क करतो. पवन सरांनी सांगितलं की काय करायचं, याच्यात अपील किती किती दिवसात करायचं, सगळ्या याच्यावर प्रश्न आहेत, सर्व याच्यावर प्रश्न आहेत. प्रश्न सॉल्व्ह करायला घ्या, अर्धे प्रश्न आत्ताच सॉल्व्ह कराल तुम्ही. माझा शब्द आहे तुम्हाला मी कलमही शिकवले तरी पाठ तुमच्या लक्षात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी शिकवलं की कोणावर कोण दंड लावू शकते, किती रुपये दंड लावू शकते, आणि डिपार्टमेंटल चौकशी चालू लागू शकते का. तर त्याच्यानंतर मी शिकवलं की महाराष्ट्रात हा कायद्याची कन्सेप्ट आली कुठे. कळलं का? सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या या कायद्याच्या गोष्टी आहेत. सो आत्ता तुम्हाला हा कायदा प्रॉपर पद्धतीनं समजला असेल. आणि नाही काही प्रॉब्लेम आले असतील, नाही समजत असेल, तर हा एक कोर्स आहे. हा कोर्स मला वाटतं 150 रुपये तर आता तुमच्यासाठी अवेलेबल आहे. हा कोर्स परचेस करून घ्या, जिथं PYQ ॲनालिसिस वगैरे सर्व घेतलं आहेत. ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी प्रॉपर आहे. फक्त अभ्यास व्यवस्थित करा, एकही पॉईंट सोडू नका, सिलेबस कट टू कट फॉलो करा, तेव्हा मेन्स पास होत असते. सर्वांना परीक्षेच्या खूप शुभेच्छा. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आणि छान अभ्यास करा, लवकर अधिकारी बना. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.